नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील माल वाहतूक आणि एकूणच वाहतूक व्यवस्थेवरती नियंत्रण असणाऱ्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध जिल्ह्यातील सीमा तपासणी नाके म्हणजे चेकपोस्ट बंद करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने या दृष्टीने आता हालचाली गतिमान केल्यात. चेकपोस्ट बंद झाल्यास वाहनांच्या ओव्हरलोड तपासणीसह वाहनं सुस्थितीत आहेत की नाही हे समजण्यास आता वाव मिळणार नाही. कर्नाटक, गुजरातसह महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या राज्यांच्या सीमेवरती महाराष्ट्र परिवहन विभागानं सीमा तपासणी नाके म्हणजेच चेकपोस्ट सुरू केलेले होते. राज्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या कोल्हापूर, वसई, पनवेल, सोलापूर, नाशिक, धुळे, लातूर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर अशा 10 प्रादेशिक परिवहन कार्यालयांसह 23 ठिकाणी सीमा तपासणी नाके कार्यरत आहेत. कोल्हापुरामध्ये कागल आणि चंदगड या 2 ठिकाणी नाके आहेत. या नाक्यांवरती मोटार वाहन निरीक्षक, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांच्या नेमणुका करून 24 तास वाहनांची तपासणी केली जाते. यामुळे परराज्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी केल्यानं वाहनं सुस्थितीत आहेत, टॅक्स भरलेले आहेत, शासनाच्या नियमानुसार माल भरलेला आहे का याची खातरजमा केली जाते. त्यासाठी तिथे वाहतूक वाहनांवरील मालाचा लोड तपासण्यासाठी वजन काटा उपलब्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांचा महसूल सीमा तपासणी नाक्यांमधून उपलब्ध करून दिला जातो. तर राज्यातील विविध नाक्यातून शेकडो कोटी रुपयांचा महसूल शासकीय तिजोरीत जमा होतो. माल वाहतूक करत असताना वाहनधारकांना सुटसुटीत व्यवस्था होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. या निर्णयानं आता तपासणी यंत्रणाच बंद होणार असल्यानं वाहनं अगदी सुसाट पळणार आहेत. काही अपवाद वगळता अनेक वाहनांचे टॅक्स, वाहनांची सुस्थिती याबाबत अधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे. तसेच दारू, गांजाची तस्करी अशा अनेक अवैध प्रकारांना चेकपोस्टमुळे निर्बंध बसत होते. परंतु चेकपोस्ट बंद होणार असल्यानं हे अवैध किंवा बेकायदा व्यवसाय फोफावणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. चेकपोस्ट बंद होणार असल्यानं RTO कार्यालयांना वायुवेग पथकांमार्फत वाहनांची तपासणी करावी लागणार आहे. महामार्गावरती आणि इतर मार्गावरती वाहनं अडवून तपासणी होणार आहे. मात्र तिथे ओव्हरलोड तपासणीसाठी वजन काटा उपलब्ध नसल्यानं मात्र मोठी पंचाईत होणार आहे. तसेच एकावेळी ठराविक वाहनांचीच तपासणी होऊ शकत असल्यानं सरसकट वाहनांच्या तपासणीचा प्रश्न निर्माण होणार आहे. परंतु यावरती आता सरकार काय मार्ग काढतं ते पाहणं देखील फार जास्त गरजेचं आहे. तर मग मित्रांनो, RTO चेकपोस्ट बंद होणार आहेत यावरती आपलं काय मत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.